थंडीमध्ये असे गरम गरम चविष्ट असे हे दुधीचे मुटके सो नक्की ट्राय करून बघा। यासाठी आपण सर्वप्रथम दुधीतील संपूर्ण पाणी काढून घ्यायचं। दुधी खिसून घेतलं आणि त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे मी इथे। त्यानंतर एकीकडे मिक्सरमध्ये काही लसूण, मिरची, अद्रकचे तुकडे आणि जिरं घालून छान वाटून घेतलेलं आहे। एकीकडे आपण यामध्ये जे दुधीतलं पाणी काढलेलं होतं त्यातलं दुधी घेतलेलं आहे। दुधीमध्ये आपण थोडंसं 1 ते 1.5 चमचा रवा घातला क्रिस्पी होण्यासाठी। त्यानंतर बेसन पीठ घालायचं, वाटलेली मिरची घालायची, तसेच हळद, लाल तिखट, त्यानंतर धना पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचे। तसेच ओवा आणि गरम असे हे तीळ घालायचे जेणेकरून आता थंडीमध्ये तुम्ही जेवढी तीळ खाणार तेवढं गरम असतात। तसंच तेल घालून आपण इथे छान हे मिक्स करून घ्यायचं। अगदी हाताने छान मळून घ्यायचं। हे मळून झाल्यानंतर इथे आपण आता कोथिंबीर घालून घ्यायची, छान अशी बारीक चिरलेली, एकसारखी बारीक चिरलेली आपण इथे कोथिंबीर घालून घ्यायची। कोथिंबीर घालून झाल्यानंतर एकजीव करून घ्यायचं सर्व आणि मीडियम साईजमध्ये आपण इथे मुटके करून घ्यायचे। अगदी हातावर थोडंसं तेल लावलं किंवा नाही लावलं तरी चालते आणि असे एकसारखे मुटके करून आपण हे अगोदर घेतलेले आहेत। अशा रीतीने हे आपण मुटके रेडी केलेले आहेत। मुटके करून झाल्यानंतर गरम गरम तेलामध्ये मीडियम आचवर आपण हे छान तळून घ्यायचे आहे जेणेकरून ते आतपर्यंत छान तळले गेले पाहिजे। आतून मऊच असतात, त्यानंतर बाहेरून जे आहेत मात्र ते क्रिस्पी होतात, खूप चविष्ट आणि मुलं दुधी खाण्यासाठी खूप कंटाळा करतात। तर अशा पद्धतीने जर आपण त्यांना जर दुधीचे मुटके करून खाऊ घातले तर नक्की मुलं आवडीने खातात। सो अशा रीतीने हे दुधीचे मुटके अगदी संध्याकाळी गरम गरम तुम्ही जरी करून दिले तरी अगदी आवडीने खातात। सो नक्की ट्राय करून बघा। अगदी हेल्दी आणि पौष्टिक असे हे दुधीचे मुटके आपण हे छान तळून घ्यायचे आहे जेणेकरून ते आतपर्यंत छान तळले गेले पाहिजे। आतून मऊस असतात, त्यानंतर बाहेरून जे आहेत मात्र ते क्रिस्पी होतात, खूप चविष्ट आणि मुलं दुधी खाण्यासाठी खूप कंटाळा करतात। तर अशा पद्धतीने जर आपण त्यांना जर दुधीचे मुटके करून खाऊ घातले तर नक्की मुलं आवडीने खातात। सो अशा रीतीने हे दुधीचे मुटके अगदी संध्याकाळी गरम गरम तुम्ही जरी करून दिले तरी अगदी आवडीने खातात। सो नक्की ट्राय करून बघा। अगदी हेल्दी आणि पौष्टिक असे हे दुधीचे मुटके।